ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड लेवल पार्ट फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिले सगळे फॉर्म्युले. आता त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सेकंड लेवलचे जे सम आहेत ते सॉल्व करायचे आहेत. आता आपण ह्या ठिकाणी बघतोय 5 नंबरचं सम बघतोय आपण. एक्झाम्पल नंबर 5 तिथे विचारलेलं आहे ॲड अप 52. ह्या पद्धतीने आपण ॲड अप 52 केलं. ॲड अप 13. मग ॲड अप 13साठी काय करायचं आहे, आधी 10 ॲड करायचा आहे. हा 10 प्लेसचा नंबर 1 म्हणजेच काय 10. आधी 10 ॲड केला आणि मग नंतर करायचं आहे तुम्हाला 3 ॲड. मग 3साठी फॉर्म्युला कोणता आहे, स्मॉल फॉर्म्युला ॲड अप 5 लेस 2. ओके 65 आन्सर आलं. तर ह्या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहिणार आहात 65. ओके नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय. एक्झाम्पल नंबर 8 ॲड अ 87. अशा पद्धतीने ॲड अ 87 बोथ हँड्स फिंगरिंग्स झालं पाहिजे व्यवस्थितपणे. लेस 31. लेस 31 ॲटोमॅटिक होत आहेत. ओके 56 आन्सर आलं. तर तुम्हाला या ठिकाणी 56 आन्सर लिहायचं आहे. 10 नंबरचं आपण एक्झाम्पल बघतोय. 10 नंबरचं एक्झाम्पल ॲड अ 24. परत 24 विचारलं आहे. 20 ॲड होत आहेत. मग 4साठी तुम्हाला फॉर्म्युला, इकडचा युनिट प्लेसचा नंबर 4 ॲड करायचा आहे. मग त्या 4साठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. 4चा फॉर्म्युला असणार आहे मग ॲड अप 5 लेस 1. ओके 4चे दोघं फॉर्म्युले तुम्हाला आठवले पाहिजेत, स्मॉल पण आणि बिग पण. आन्सर आलं ह्या ठिकाणी 48. तर ह्या ठिकाणी आन्सर लिहिणार तुम्ही 48. आपण पुढचं एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल नंबर आपण 18 नंबरचं एक्झाम्पल बघतोय. ॲड अ 68. अशा पद्धतीने 68 ॲड झाले पाहिजेत. लेस 56. आता बघा इथे फॉर्म्युले यूज करायची गरज नाही, ॲटोमॅटिक लेस 56 होत आहेत. फिंगरिंग बघा फक्त कशा पद्धतीने, एकाच वेळेस 50 पण आणि 6 पण लेस केलेत मी. आन्सर आलं आहे 12. ओके 28 नंबरचं आपण एक्झाम्पल बघतोय. 28 नंबरचं एक्झाम्पल ॲड अ 98. लेस 89. लेस 80 केलेत तुम्ही. लेस 9. मग लेस 9साठी फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. लेस 9चा फॉर्म्युला एक आहे, जो बिग फॉर्म्युला आहे तो लेस 10 ॲड अ 1. ओके 9 आन्सर आलं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला 9 आन्सर लिहायचं आहे. आपण एक्झाम्पल बघतोय 35 नंबरचं. विचारलेले सम आहेत ॲड अ 30, ॲड अ 52. इथे कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाही भासली, ऑलरेडी बीट्स अवेलेबल होते. ओके तर आन्सर आलं आहे 82. यस. नंतर पुढचं एक्झाम्पल आपण 40 नंबरचं एक्झाम्पल बघतोय. ॲड अ 24, ॲड अ 19. 19चा आधी 10 ॲड करणार आणि मग 9 ॲड करायचा आहे. मग ॲड अ 9चा फॉर्म्युला, बिग फॉर्म्युला आठवतोय तुम्हाला, लेस 1 ॲड अ 10. ओके ह्या पद्धतीने मग आन्सर आलं आहे 43. ओके यस. आपण ह्या ठिकाणी आहोत ना, हे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2. म्हणजे तेच नंबर परत 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 कशा पद्धतीने ॲड करता आले पाहिजेत, कोणकोणते फॉर्म्युले. आता ज्यावेळेस तुम्ही 10 टाईम्स जर ॲड करायचा असेल तर कशा पद्धतीने सगळे फॉर्म्युले यूज होणार. 4 जर 10 टाईम्स ॲड करायचं आहे, 5 जर ॲड करायचं आहे, तर याच्यातले आपण काही एक्झाम्पल्स बघूया. आपण बघूया फर्स्ट एक्झाम्पल बघणार आपण. ओके ॲड अ 3. ह्या ठिकाणी 3 ॲड केला, नंतर परत हा 3 ॲड करायचा आहे. तर मग ह्या 3साठी फॉर्म्युला आहे ॲड अ 5 लेस 2. परत 3 नंबरचा 3 ॲड करायचा आहे, 3rd नंबरचा 3. ऑलरेडी 3 ॲड होताच आहेत, हे बघा ह्या ठिकाणी 3. आता 4 नंबरसाठी 3 ॲड करायचा आहे. तर काय करणार तुम्ही, 3चा फॉर्म्युला लेस 7 ॲड अ 10. ओके पुढचा 3 ॲड करायचा आहे, हा 3 ॲड करायचा आहे तुम्हाला. तर त्या ठिकाणी 3 बीड्स नाही आहेत म्हणून काय फॉर्म्युला ॲड अ 5 लेस 2. आता आपण हा 3 ॲड करतो आहे. ओके ऑलरेडी 3 आहेत तुमच्याकडे. आता हा पुढचा 3 ॲड करायचा आहे, तर फॉर्म्युला आहे लेस 7 ॲड अ 10. आता आपण हा 3 ॲड करतो आहे.
ऑलरेडी 3 बीड्स आहेत तुमच्याकडे म्हणून 3 ॲड करणार. आता आपण हा 3 ॲड करतो आहे. ह्या 3साठी स्मॉल फॉर्म्युला ॲड अ 5 लेस 2. आता आपण हा 3 ॲड करतो आहे. बघा मी नोटीस करते की कुठला 3 ॲड करायचा आहे. तर ह्या ठिकाणी पुढच्या 3साठी लेस 7 ॲड अ 10. नंतर तुम्हाला हा 3 ॲड करायचा आहे. ऑलरेडी 3 ॲड होत आहेत. आता लास्ट 3 ॲड करायचा आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ॲड अ 5 लेस 2. ओके, 36 आन्सर आलं. तर ह्या ठिकाणी तुम्ही 30 म्हणजे काय थोडक्यात तर सगळ्या प्रकारचे फॉर्म्युले 3चे कोणकोणते फॉर्म्युले आहेत, स्मॉल फॉर्म्युले आणि बिग फॉर्म्युले, तर ते सगळे आपण ह्या ठिकाणी यूज केलेत. त्याच पद्धतीने आपण 8 पण घेऊया. एक्झाम्पल नंबर 6. तर 8 किती टाईम्स ॲड करायला सांगितलं आहे? 1 2 3 4 5 6 7 7 टाईम्स 8 ॲड करायचं आहे. तर 8साठी कोणकोणते फॉर्म्युले येत आहेत ते बघणार आपण. ॲड 8 ऑलरेडी 8 ॲड होत आहेत. परत ॲड 8चा फॉर्म्युला आठवतोय तुम्हाला. सेकंड टाईम्स आपल्याला 8 ॲड करायचा आहे. ॲड 8चा फॉर्म्युला लेस 2 ॲड 10. आता आपल्याला हा 8 ॲड करायचा आहे. तर ह्या 8साठी तुम्हाला आता पहिल्यांदा काय केलं आपण, बिग फॉर्म्युला वापरला लेस 2 ॲड 10. आता इथे लेस 2 नाही होते म्हणून 8चा अजून एक फॉर्म्युला आहे बघा, मिक्सिंग फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला. मिक्सिंग फॉर्म्युला काय आहे 8चा? ओके, 8चा मिक्सिंग फॉर्म्युला आहे ॲड 3 लेस 5 ॲड 10. ओके, पुढचा 8 ॲड करायचा आहे लेस 2 ॲड 10. परत हा 8 ॲड करायचा आहे लेस 2 ॲड 10 होतोय. आता हा 8 ॲड करायचा आहे. ऑलरेडी 8 ॲड होत आहेत. हे बघा 8 बीड्स आहेत तुमच्याकडे. 5 6 7 8 म्हणजे तेवढे व्हॅल्यूचे बीड्स होते. आता परत 8 ॲड करायचा आहे लेस 2 ॲड 10. आता ॲड 10 होत नाही म्हणून काय करायचं माहिती आहे का, ॲड 50 लेस 40 म्हणजे 10 ॲड झालेत. ओके, इथे मात्र तुम्हाला तुमचं लॉजिक वापरावं लागणार आहे. येस, मग आन्सर आलं आहे 56. या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहिणार 56. ओके, ह्याच पद्धतीने आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 19. येस, ओके, एक्झाम्पल नंबर 19. इथे 7 ॲड करायला सांगितले. तर किती टाईम्स 7 ॲड करायला सांगितले ते एकदा आपण आधी काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 टाईम्स 7 ॲड करायला सांगितलं आहे. ओके, चला तर मग बघूया कोणते कोणते फॉर्म्युले कशा पद्धतीने येत आहेत ते. ॲड 7 ॲड केलं आहे. नंतर हा 7 ॲड करायचा आहे आपल्याला. 7चे फॉर्म्युले लक्षात असतीलच तुमच्या. लेस 3 ॲड 10. आता इथे लेस 3 होत नाही म्हणून मिक्सिंग फॉर्म्युला यूज करणार आपण. मिक्सिंग फॉर्म्युला 7चा काय आहे? ॲड 2 लेस 5 ॲड 10. ओके, आता हा 7 ॲड करायचा आहे आपल्याला. ह्या 7साठी बिग फॉर्म्युला लेस 3 ॲड 10. आता आपण हा 7 ॲड करतो आहे. ऑलरेडी 7 ॲड होत आहेत. प्रत्येक वेळेस फॉर्म्युलाच नाही यूज होणार. ओके, जर ऑलरेडी बीड्स अवेलेबल आहेत तेवढे 7 व्हॅल्यू आहेत तर ते ॲड करावे लागणार. ह्या पद्धतीने 7 ॲड झाला. आता आपण हा 7 बघतो आहे. हा 7 ॲड करायचा आपल्याला आहे लेस 3 ॲड 10. आता हा 7 मग मिक्सिंग फॉर्म्युला ह्या ठिकाणी ॲड 2 लेस 5 ॲड 10. ओके, आता हा 7 ऑलरेडी 7 ॲड होत आहेत. कॉन्सन्ट्रेशन असावं लागणार आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही फॉर्म्युला यूज करायला जाणार पण बीट जर अवेलेबल आहे तर फॉर्म्युला यूज करण्याची गरज नाही. आता ॲड 7. आता ॲड 7साठी लेस 3 ॲड 10. आता इथे बघा ॲड 10 नाही होते हो ना, मग काय करावं लागणार आहे? ॲड 50 लेस 40 म्हणजे 10 ॲटोमॅटिक ॲड झालेत. येस, आता आपण हा लास्ट 7 ॲड करतो आहे. तर लास्ट 7मध्ये मिक्सिंग फॉर्म्युला, कारण लेस 3 ॲड 10 नाही होणार ना, लेस 3 नाही आहेत. मग मिक्सिंग फॉर्म्युला ॲड 2 लेस 5 ॲड 10. ओके, 63 आन्सर आलं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे 63. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे ना 5 10 टाईम्स 2 10 टाईम्स अशा पद्धतीने एक्झाम्पल्स घेऊ शकतात. म्हणजे सगळे फॉर्म्युले कशा पद्धतीने यूज करता येतील त्याच्यासाठी तुम्हाला
फिंगरिंगची पण सवय होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणते फॉर्म्युले कशा पद्धतीने यूज करायचे ते पण क्रिएटिव्हिटी तयार होईल. ओके, अजून काही एक्झाम्पल्स आपण बघतोय ह्या ठिकाणी. 8 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे ॲड 4. येस, आपण 4 ॲड केलं आहे. ॲड 2. आता ॲड 2चा फॉर्म्युला, ॲड 2चे 2 फॉर्म्युले आहेत ना. एक जो आहे बिग फॉर्म्युला लेस 8 ॲड 10, इथे लेस 8 नाही होते म्हणून स्मॉल फॉर्म्युला ॲड 5 लेस 3 म्हणजे 2 ॲड झालेत. ॲड 6, ॲड 6चा एक फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला लेस 4 ॲड 10, पण ह्या ठिकाणी 4 नाही आहेत म्हणून मिक्सिंग फॉर्म्युला पण आहे 6चा, तो म्हणजे ॲड 1 लेस 5 ॲड 10. ओके, ॲड 4, ॲड 4चा एक फॉर्म्युला बिग फॉर्म्युला लेस 6 ॲड 10, मग इथे 6 लेस नाही होते तर स्मॉल फॉर्म्युला आहे 4चा, तो म्हणजे ॲड 5 लेस 1. ओके, ॲड 3, 3 ॲड करायचं आहे. आन्सर आलं आहे 19. या ठिकाणी आन्सर 19 लिहिणार तुम्ही. ओके, अजून एक एक्झाम्पल बघतोय आपण. 16 नंबरचं एक्झाम्पल ॲड 3. ओके, अशा पद्धतीने ॲड 3 केलं आपण. ॲड 7, ॲड 7चा फॉर्म्युला लेस 3 ॲड 10. ॲड 9, ऑलरेडी 9 ॲड होत आहेत. ॲड 2, आता ॲड 2चा फॉर्म्युला लेस 8 ॲड 10. ओके, लेस 8 ॲड 10. ॲड 5, ऑलरेडी 5 ॲड होतोच आहे. 26 आन्सर आलं आहे. येस. ओके, हे आपण सिंगल डिजिट पाहिलेत. आता परत आपण डबल डिजिट बघतोय. एक्झाम्पल नंबर घेतोय आपण 6. ओके, 58 ॲड केले लेस 5, 5 लेस होतोय. ॲड 6, हे बघा आता 6 ॲड होताच आहेत ऑलरेडी. तुम्ही बऱ्याच वेळेस फॉर्म्युला शोधण्याच्या नादात ऑलरेडी 6 आहेत तिथे, याच्याकडे जर तुमचं लक्ष नसेल याचा अर्थ अजूनही तुमचा फोकस वाढलेला नाही आहे, म्हणून फोकस इम्प्रूव्ह करायचा आहे. ॲड 6, ऑलरेडी 6 ॲड होत आहेत. लेस 32, आता इथे मजा आहे बघा. 32, आता लेस 30, मग आधी काय करायचं, लेस 30 करायचं आहे. मग लेस, आता इथे झिरोचे फॉर्म्युले यूज होणार आहेत. जसं लेस 3चा काय होता एक फॉर्म्युला, लेस 3चा फॉर्म्युला होता लेस 10 ॲड 7. ओके, आणि दुसरा एक जो स्मॉल फॉर्म्युला होता तो म्हणजे लेस 3चा स्मॉल फॉर्म्युला होता ॲड 2 लेस 5. मग इथे लेस 30 करायचं आहे आपल्याला. लेस 30साठी मग ॲड 20 लेस 50 म्हणजे 30 लेस झालेत आणि 2 ऑलरेडी लेस होताच आहेत. ओके, आन्सर आलं आहे 27. येस. एक्झाम्पल नंबर आपण 8 बघतोय. एक्झाम्पल नंबर 8, 39 लेस 9, 9 लेस ऑलरेडी होत आहेत. लेस 7, लेस 7चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 3 ॲड 23. 20 ऑलरेडी, आधी काय करायचं, हा 20 ॲड करून घ्यायचा. 20 ॲड झाला आहे. मग 3साठी काय करावं लागणार आहे तुम्हाला. 3चा एक फॉर्म्युला आहे लेस 7 ॲड 10 आणि जो स्मॉल आहे तो ॲड 5 लेस 2. ओके, 46 आन्सर आलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला 46 आन्सर लिहायचं आहे. ओके, आपण नेक्स्ट पार्टमध्ये बाकीचे एक्झाम्पल्स बघतोय. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स बघा कसे त्या ठिकाणी फॉर्म्युले यूज केलेले आहेत ते बघायचे. परत ह्याच बुक्समधले आपण अजून काही सम्स बघणार आहोत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.